आलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी? कधी ट्राय केलं आहे का अशी गवारची रेसिपी? एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. गवार खाऊन खाऊन कंटाळले असतील तर असा गवारचा ठेचा बनवून नक्की ट्राय करा. घरच्यांना खूपच आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बारीक चिरलेला कांदा घेऊन घ्यायचा आहे, लसूण, मिरची, गवार आणि शेंगदाणे असे घेऊन घ्यायचे. आणि सर्वात आधी एका ताव्यावर एक पळी तेल टाकून त्यात धुतलेली गवार अशी टाकून द्यायची. ती चांगली परतून घ्यायची. आपल्याला मस्त असं थोडी पिवळी होईल तोपर्यंत, म्हणजे जास्त कच्ची लागणार नाही भात आपल्या ठेच्यामध्ये. आणि जास्त पण परतायची नाही आहे, आपण अजून एकदा परतणार आहोत म्हणून मस्त अशी मंद आचेवर परतून घ्यायची. झाकून तिला शिजवायची नाही बरं का असं. आणि थोडंसं मीठ टाकायचं त्यात, म्हणजे मस्त अशी खारसट चव येईल त्याला. अशी मस्त बघा मी कशी परतते तसंच करून घ्यायचे तुम्ही पण. अशी मस्त परतून घ्यायची. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपली गवार परतून झालेली आहे. आता त्याच तव्यावर आपण थोडा वेळ मिरची आपण अशी परतून घेऊ. आणि मिरची परतल्यावर त्यात थोडे शेंगदाणे घालू. शेंगदाणे परतल्यावर थोडे लसूणच्या पाकळ्या पण घालून देऊ, म्हणजे आपण सगळंच एकत्र असं परतून घेऊ सगळं काही गोष्टी. आणि शेंगदाण्याची साल नाही पण काढली तरी चालते, ते खूप पौष्टिक असतात म्हणून राहूच द्यायचे. असंच मस्त खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं, एकदम छान लागतात. आपल्या गावाकडे तर खूपच बनवतात ही रेसिपी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, मस्त लागते, एकदम छान वाटते. आणि भाजीला काही नसलं, गवार खाऊन खाऊन कंटाळले असतील ना, तर ही खूप छान रेसिपी आहे गवार क्रेमिंगसाठी. आता बघा आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. आता एका खलबत्त्यात आपण मस्त गवार अशी टाकून घेऊ आणि मस्त असं कुटून घेऊ तिला थोडंसं. हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही काढू शकता, पण मिक्सरपेक्षा आपण कुटलेली गवार एकदम छान टेस्ट येते म्हणून मी सगळं काही कुटूनच घेतलेलं आहे. मी मिक्सरमध्ये काढलेलंच नाही बिलकुल. आता आपण मिरची, शेंगदाणे, लसूण हे सगळं आपण आता कुटून घेऊ मस्त. त्यात थोडंसं मीठ टाकू, म्हणजे मस्त बारीक असं कुटलं जातं. मिठाने पाणी सुटतं ना, मग त्यानुसार बारीक कुटलं जातं. आता एका ताव्यावर आपण मस्त तेल टाकून घेऊ आणि त्यात थोडेसे जिरे आणि कांदा टाकून थोडं परतून घेऊ मस्तपैकी. कांदा आपण असं मस्तपैकी परतून घेऊ आणि त्यात आपण आता गवार टाकू. आणि गवार पण अशी मस्तपैकी परतल्यावर आपण मस्त तो केलेला ठेचा टाकून द्यायचा त्यात, एकदम छान टेस्ट येईल. मग तुम्ही बघा, आणि वाटलं तर मीठ टाका, नाहीतर मीठ टाकायची गरज नाही आहे. माझ्या सासू सासऱ्यांना, माझ्या नवऱ्याला, माझ्या जेठाणीला खूप आवडली ही रेसिपी. तुम्ही पण अशीच एकदा ट्राय करा आणि तुमच्याही कुटुंबियांना मस्त खुश करा. एकदम छान अशी रेसिपी आहे आणि युनिकही आहे. त्याबरोबर मी आता कळण्याची भाकर करून घेते थोडी. एकदम छान कॉम्बिनेशन, म्हणजे स्वर्गाचं सुखच. आता थोडं मस्त आपण कळण्याची भाकर करून घेऊया. तुम्हाला असं वाटेल की हिने उष्टी परात घेतली, पण त्यात मी आधी बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या होत्या म्हणून तुम्हाला अशी परात दिसत असेल. आणि पोळ्याही केलेल्या होत्या. पोळींचं पीठ भिजलं, मग बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या मी. आता आपण हे मस्तपैकी कळण्याची भाकर अशी थापून घेऊ. मस्तपैकी गोल थापली बघा मी कशी थापलेली आहे. तुम्ही अशी मस्त थापून घ्यायची आणि मस्तपैकी आता ताव्यावर टाकून घेऊ. ताव्यावर टाकल्यावर मस्त असं एका साईडने चांगलं पाणी लावून घ्यायचं. असं कोपरा काहीच सुटायला नको. मस्त सगळीकडे असं मस्त पसरवून असं पाणी लावायचं. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
भाकर उलटताना यावेळेस मला चटके लागत होते. दरवेळेस लागत नाही, पण यावेळेस तर मला लईच चटके लागत होते. म्हणून मला भाकर उलटायला असा टाईम लागला आणि ती थोडी खाली चिटकली होती. कळण्याची भाकर हे ठेचासोबत खूप छान कॉम्बिनेशन असतं. म्हणून मी कळण्याची भाकर हे ठेचासोबत नक्कीच खाते. आणि ठेचा राहिला की मी कळण्याची भाकरच बनवते. आता त्याच्यावर मस्तपैकी आपला गवारचा ठेचा असा टाकून घ्यायचा आहे मध्यभागी आणि त्यात एक पडी असं तेल टाकून घ्यायचं आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट